ही आहे हर्षू, माझी बहीण, माझी बेस्ट फ्रेंड, माझी सर्व काही. ती माझ्यापेक्षा लहान असली तरी माझ्यापेक्षा प्रचंड समजदार आहे आणि तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला मला खूप आवडतं. हे बघा, साताऱ्याचे कंदी पेढे मी हर्षूसाठी आणले. हे ॲक्च्युली मी नाही आणले, आमच्या सेटवर श्रद्धा दिदी आहे, ती साताऱ्याची, तिने दिले होते आणि मी ते आठवणीने, मला माहिती होतं हर्षू येणार, तिला आवडतील म्हणून मी तिच्यासाठी आणले. आणि हर्षूने माझ्यासाठी हे साबुदाणा बटाट्याचे चकली आणली, चकली ज्या मला खूप आवडतात. आणि त्याच्याच बरोबर माझ्या मम्मीने माझ्यासाठी हे पाठवलं आहे, कुरमुरे, जे आमच्या घरचे बनवलेले मला खूप आवडतात. आता मी ते लगेच नाही खाणार, थोड्या वेळाने खाणार, कारण आता मी जेवण करून आलेलो आहे. जर मला कोणी विचारलं ना तुझी हॉबी काय तर मी म्हणेल हेअर कट करणं, कारण मला हेअर कट करणं प्रचंड आवडतं, ते माझा असो किंवा दुसऱ्याचा. आम्ही गोरेगावला ऑपेरॉय मॉलमध्ये जातोय आणि खूप लेट झालं आहे, कारण ही टाइमपास करत होती आणि आता तू झोपून राहिली होती. हा, मी झोपली होती, पण ठीक आहे, आता निघतोय. घाई झालेली आहे कारण खूप जास्त आज आम्ही खूप जास्त शॉपिंग करायचं ठरवलेलं आहे आणि ते हर्षू करून देणार आहे मला. त्यामुळे मी आज खूप हॅप्पी आहे आणि आता आम्ही निघतो आहे. झालं का? हो, चलो. दोघींनाही शॉपिंग करायला खूप आवडतं, त्यामुळे अजिबात वेळ न वाया घालवता लगेच कामाला लागलो. छान, परफेक्ट. पण खूप छान वाटतं. लहानपणापासून हर्षू कपडे घेताना नेहमी मला विचारत असते, हे घेऊ की ते घेऊ. मग ती माझ्यासोबत असो किंवा ती इतर कुठेही असो, मग ती मला व्हिडिओ कॉल करणार आणि दाखवणार की कुठलं चांगलं वाटतंय. मग आम्ही त्यातनं जे बेस्ट असेल ते फायनल करतो. बिल केलं आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की काहीतरी थंड पिऊया, कारण कारण उन्हाळा सुरू आहे आणि आम्हाला दोघींना बसून खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या. फोनवर आमचं नेहमी बोलणं सुरू असतं, पण आम्ही खूप रेअर भेटत असतो, कारण ती जॉब करते आणि तिला पटकन सुट्टी मिळत नाही. पण माझं कसं आहे, मी फ्री असली की लगेच मी गावाला जाते, मला हवं तिथे मी फिरत असते, पण तिचं तसं होत नाही. त्यामुळे मला तिच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायला नेहमी खूप मजा येत असते. त्यानंतर ऑफिशियल यूजसाठी आम्ही फुटवेअर बघत होतो आणि त्यात तिला एकाचा लुक आवडला आणि दुसऱ्याचा कम्फर्ट. मग पुन्हा त्यात कन्फ्युजन सुरू झालं की नेमकं कुठलं घ्यावं. बराच विचार केल्यानंतर फायनली ठरवलं कम्फर्ट फर्स्ट आणि मग फायनल केलं. त्यानंतर लागली होती खूप भूक, मग आम्ही निघालो आणि हर्षूने चायनीज भेळ ऑर्डर केली होती. मी याआधी कधीही चायनीज भेळ ट्राय केली नव्हती, पण आज मी फर्स्ट टाइम चायनीज भेळ ट्राय केली. तुम्ही केली आहे की नाही मला माहीत नाही, पण जर केली नसेल तर नक्की ट्राय करा, कारण मला इतकी आवडली, इतकी आवडली. मला असं झालं की वाव, मी हे याआधी का नाही खाल्लं, असं झालं होतं माझं. आणि दुसरं माझं फेवरेट आहे पावभाजी. माहित नाही मला पावभाजी एवढी का आवडते, पण मला प्रचंड आवडते पावभाजी. म्हणजे मी कुठेही गेली तरी मला विचारलं तर काय खाणार, तर मी म्हणेन पावभाजी. हा, अट मात्र एवढीच आहे की पावभाजी खूप टेस्टी असावी आणि सोबत लिंबू असावा. साधारण सकाळी 12-12:30ला आम्ही निघालो असू आणि आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 5-5:30. अजूनही आमचं शॉपिंग करून मन भरत नव्हतं, त्यामुळे आम्ही पुन्हा भरपूर शॉपिंग केली आणि आता ठरवलं की आता एवढं ओझं घेऊन अजिबात फिरण्याची इच्छा नव्हती, त्यामुळे ठरवली की आता लगेच इथून घरी जायचं आहे. भरपूर शॉपिंग केलेली आहे, त्यामुळे आम्ही घरी पोहोचलो आणि आराम करून दिवसभराचा थकवा काढला. तर असा होता आजचा आमचा दिवस.